तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर आज आहे रामनवमी। तर 2025 ची रामनवमी नांदेडमध्ये कशी सेलिब्रेट करण्यात येते तर बघूयात आपण। भव्य दिव्य अशा मिरवणुका आहेत भरपूर। तर बऱ्याच जागी अन्नदान वाटप सुद्धा आहे, जागोजागी आज नांदेडमध्ये अन्नदान वाटप, रसना वाटप, बऱ्याच जागी ज्यूस वाटप, असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत दिवसभर। तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम सुद्धा आज राबवण्यात आलेले आहेत। चला तर बघूयात मग आपण नांदेडची रामनवमी 2025 ची कशी होती ते। हमारा ग्रुप नांदेड। तर दोस्तांना हमारा ग्रुप नांदेड शिवकुमार बायनवाड यांच्यातर्फे भव्य खिचडी वाटप महाप्रसाद आहे। रामनवमी निमित्त बघू शकता तुम्ही गर्दी श्रीनगरला स्वीज बेकरीच्या समोर। तर भाऊचं मनापासून अभिनंदन, खूप छान कार्य। तर बघू शकता श्री रामनवमी निमित्त सोनवणे मेडिकल, साई किराणा श्रीनगर यांच्यातर्फे भव्य खिचडी वाटप। तिथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी रसना वाटप ठेवलेलं आहे राम मंदिरातर्फे। दरवर्षीप्रमाणे फुल गर्दी आहे यावर्षी। तर बघू शकतात मित्रांनो, ही शिवाजीनगरची मस्जिद। तर इथला संपूर्ण परिसर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी कव्हर करण्यात आलेला आहे, कारण कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून। तर बघूयात अजून पुढे काय काय ते। तर इथं बघू शकता नांदेडचा फौजपट्टा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। तर बघू शकतात SBI बँकेसमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। थँक्यू। तर पोलिसांचा फौजपट्टा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आहे मोठा। तर बघूत अजून काय काय ते। चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। दीपक रॉक्स। तर भरपूर जागी महाप्रसाद ठेवलं होतं यावर्षी, अजून सुद्धा चालू आहे। संध्याकाळचे 6:45 वाजलेत तरी अजून चालूच आहे। हिंदू धर्म सेवा समिती आयोजक यावर्षी सुद्धा भव्य असं अन्नदान वाटप चालू आहे। संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत तरी सुद्धा अजून यांचं अन्न वाटप चालूच आहे। संध्याकाळच्या 7 वाजता सुद्धा बघू शकता तुम्ही लाईनीनं जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। थँक्यू सर, थँक्यू। ते बघू शकतात पब्लिक। नांदेडची मेन मिरवणूक, नांदेड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची अशी मिरवणूक प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे, भव्य दिव्य अशी। चला तर बघूयात आपण पुढे। भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। तर बघू शकतात प्रभू श्रीरामांची मूर्ती। दरवर्षीप्रमाणे ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा आहे, जर कोणाला काही झालं इमर्जन्सी तर आरोग्य सेवा सुद्धा आहे। समजा जर कोणाला चक्कर वगैरे काय आली तर फ्री मध्ये ॲम्ब्युलन्स सुद्धा आहे। तर हे खूप छान आहे, कारण बरेच जण पेशंट सुद्धा असतात तरी ते येतात। मस्त आहे हे पण। चला जाऊयात पुढे।
दोनों हाथ ऊपर करके जय श्री राम, जय श्री राम। वाजव बघू शकतात संपूर्ण बॅरिकेड लावून एक साइड रस्ता पूर्ण कव्हर केलेला आहे पोलिसांनी. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण माहिती आहे कसं चालू आहे हिंदू मुस्लिम, त्याच्यामुळं रामनवमीच्या मुहूर्तावर कडक असा पोलीस बंदोबस्त नांदेड पोलिसांनी केलेला आहे यावर्षी. दरवर्षीपेक्षा यावर्षी जरा जास्तच त्यांनी स्ट्रिक्ट केलेलं आहे. शकतात ITIला संध्याकाळचे 9:30 वाजलेत, तरी अजून इथं खिचडी वाटपाचं काम चालूच आहे. तर मानावं लागेल यांना, सायंकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळचे 9:30 होत आहेत आता सध्या, अजून पण त्यांचं वाटप चालूच आहे. तर खरंच खूप छान कार्य केलं यांनी. बरेच जण रॅलीमध्ये नाचल्यानंतर भूक लागलेली असते, तर त्यांच्यासाठी यांनी खूप मोठं असं योगदान केलेलं आहे. सायंकाळच्या 5 वाजल्यापासून ते संध्याकाळचे 9 वाजले तरी अजून यांचा भंडारा चालूच आहे. अप्रतिम. चला बघू पुढं. तर या भाऊचा एक छोटासा संदेश तुम्ही बघू शकतात. एक ताई लव जिहाद पासून एक गाय कसायापासून वाचल तर हिंदूच्या आयुष्याच्या सार्थक होईल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. थँक्यू सो मच. तर बघू शकतात फुलांची पुष्पवृष्टी झाली होती प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर. तर संपूर्ण रस्ता बघू शकता तुम्ही, वजीराबाद चौरस्ता हा कसा झालाय. या अगोदर असं कधी बघितलं नव्हतं. फक्त रस्त्यावर फुलं आणि पताके आहेत. बघूत अजून.
मित्रांनो, ही होती नांदेडची रामनवमी 2025ची. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.